नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। मी अंधेरी या ठिकाणी आलो आहे। आपण हे बोर्ड पाहताय के ईश्वर फाउंडेशन NGO ही धर्मादाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र धर्मादाय कार्यालयाकडे ही संस्था रजिस्टर केलेली आहे, ईश्वर फाउंडेशन। आणि या ईश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून आशा हेल्थ केअर सेंटर असं या ठिकाणी सुरू करण्यात आलंय। थोडंसं या फोटोंवर हे मारा जरा, हे आपण पाहताय ईश्वर फाउंडेशन द्वारा आशा हेल्थ सेंटर केअर हे सेंटर नव्यानं सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्याबद्दलची माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। या फाउंडेशनच्या माध्यमातून निम्न बीमारियों का न्यूरोथेरेपी द्वारा सफल इलाज, 100% नेचुरल व सुरक्षित दवा रहित, दर्द रहित, दुष्प्रभाव म्हणजे ह्या सगळ्या आजारावर या ठिकाणी नॅचरल सुरक्षित दवा रहित हे जे सेंटर आहे ते लोकांनी अवश्य हे सगळं जे आम्ही जे आता या ठिकाणी आपल्याला माहिती देणार आहोत ते आपण ऐका, पहा आणि खात्री करण्यासाठी आपण सुद्धा या ठिकाणी एकदा येऊ शकता। आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मी महाराष्ट्र संध्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपल्याला सांगतो कि हे सेंटर मला वाटतं 1 महीना हो गया क्या चालू होके, लगभग 1 महीना चालू होके हो गया है। और कल सोशल मीडिया पे एक न्यूज देखा मैं इस सेंटर का कि लकवा जिसको हो गया पेशेंट का, वो पेशेंट इधर आया, वो बोल नहीं सकता था, चल नहीं सकता था। इधर के उपचार करने के बाद इस सेंटर में उपचार किया, वो उपचार करने के बाद जो पेशेंट बोल नहीं सकता था, चल नहीं सकता था, वो पेशेंट बोलने को भी लगा और चलने को भी लगा। इसलिए मैं आज इस सेंटर पे आया। इस सेंटर पे नेचुरल जो कुछ इलाज करने वाले हैं उनके साथ हम लोग बात करेंगे। आपका नाम क्या है? जितेंद्र कुमार। थोड़ा सा बड़ा से बोलिए। हाँ, जितेंद्र कुमार कनौजिया। अच्छा, यहाँ पे कौन सा इलाज होता है? यहाँ पे पैरालिसिस, बैक पेन, स्लिप डिस्क, सर्वाइकल, ऑटिज्म, सीपी चाइल्ड, जो बच्चे चल नहीं सकते, बोल नहीं सकते, सबका इलाज। थोड़ा दोबारा बोलो, स्लो बोलो कि हमारे दर्शकों को समझना चाहिए। बैक पेन, सर्वाइकल, नी पेन, ऑटिज्म, सीपी चाइल्ड, डाउन सिंड्रोम, MND आदि बीमारी का इलाज होता है। यहाँ पे इलाज तो अभी जो कल जो सोशल मीडिया में पूरा एक न्यूज आया था कि जो बोल नहीं सकता था लकवा के वजह से, चल नहीं सकता था, वो पेशेंट का अभी क्या स्टेटस है? पहले जो आया था तो बोल नहीं सकता था, चल नहीं सकता, उसे उठा के लेके आए थे। अभी वो चल भी सकता है पकड़कर और बोल भी सकते हैं। पहले से काफ़ी सुधार है। तो अभी जो उसके ऊपर उपचार किया उसको कौन सा उपचार है वो? इसको न्यूरोथेरेपी ट्रीटमेंट बोलते हैं। बिना दवा का इलाज होता है। इस पे शरीर के अंगों पर कुछ विशेष प्रकार का पॉइंट प्रेस करके शरीर के हार्मोन को बैलेंस करके उसको सही करते हैं। तो अभी वो पेशेंट ठीक है? अभी ठीक है। मैं अभी आपको दूसरा क्वेश्चन पूछता है कि ये जो मशीन है आप ले लिया है, इसको लाइट वेट सब दिखता है, ये मशीन क्या काम करते हैं? ये कमर दर्द, पैरालिसिस, डाउन सिंड्रोम, किडनी स्टोन, हार्ट ब्लॉकेज और डायलिसिस पेशेंट के लिए काम करते हैं। अच्छा, ये पेशेंट के लिए दोबारा बोलो कि किस का काम, ये किस मरीज के लिए ये मशीन का उपयोग हो सकता है? बैक पेन, पैरालिसिस, हार्ट ब्लॉकेज, किडनी प्रॉब्लम, थायराइड, वेट लॉस इत्यादि। आप सुना कि ये मशीन जो इलेक्ट्रॉनिक मशीन है, ये मशीन का नाम क्या है? ये स्पाइन स्पाइन फिट करके ये मशीन है। ये मशीन पे
मशीन का जो उपयोग है वो क्या क्या चीज के लिए आता है, वो अपने यहाँ पे जो चलाने वाले भाई है उसने बताए। अब जो यहाँ पे लिखा है ये थकान, कमजोरी, कमर दर्द, इसके बारे में थोड़ा बताइए, आप थोड़ा जानकारी दीजिए। अभी पेट के संबंधी गर्दन दर्द वगैरह जो लिखा है तो थोड़ा बहुत इसमें और जनता को समझने के लिए एक्सपांड करो। सर्वाइकल प्रॉब्लम ये नस दबने की वजह से होता है, जैसे खान पान स्ट्रेस लेवल के होने की वजह से होता है। और अगर पेट संबंधी तो खान पान, नींद नहीं होना जिसकी वजह से खाना डाइजेस्ट नहीं होने की वजह से गैस, एसिडिटी प्रॉब्लम होती है। आगे हृदय संबंधी क्या है? हृदय हृदय संबंधी संबंधी से अभी हार्ट में कोलेस्ट्रॉल बढ़ने की वजह से हार्ट ब्लॉकेज होता है, उसके ब्लॉकेज को कंट्रोल करने के लिए ट्रीटमेंट करते हैं। और क्या आंखों के बारे में क्या बताएंगे? आंखों में जैसे कम दिखना या नंबर है उसको हम निकाल सकते हैं न्यूरोथेरेपी के थ्रू। अच्छा, और बच्चों के संबंधित बीमारी है, बच्चों के बारे में आप क्या करेंगे? हाँ, ऑटिज्म बच्चे जो बच्चे चल नहीं पाते, बोल नहीं पाते, उनके लिए ये थेरेपी बहुत कामगार है। अच्छा, तो आप सुना लगभग 10, 20, 30, 40 के ऊपर हजारों का यहाँ पे इलाज होता है और उनका इफेक्ट भी कल हमने देखा है कि लकवा के पेशेंट में कैसा तुरंत इलाज होता है, वो भी हमने देखा है। और आप क्या बताएंगे कि मरीज लोग ने क्या करना चाहिए? मरीज लोगों को खान पान और नींद का बहुत ध्यान देना पड़ेगा, जिसकी वजह से वो स्वस्थ रहेगा, और एक्सरसाइज तो जरूरी है। और क्या आप इधर मरीज लोग को कोई जरूरत है? हमें आपको लास्ट क्वेश्चन पूछता है कि ये आपका जो थेरेपी है, इधर होने वाला जो इलाज है, उसका फी वगैरह क्या कैसा रहेगा, लोग को समझना चाहिए। इसका फीस है फर्स्ट टाइम 500 कंसल्टेंट, बाकी ट्रीटमेंट का अलग अलग चार्ज होता है बीमारी के हिसाब से, 200, 300, 700 तक भी चार्ज होता है, डिपेंड कंडीशन। अच्छा, म्हणजे 500 रुपयापासून 500, 700, 200 असे म्हणजे परवडणारे, थोडक्यात सांगायचं झालं तर परवडणाऱ्या दरामध्ये इथे लोकांना उपचार करून घेता येणार आहे। तर या ठिकाणी दुसरी एक उपचार पद्धती चालू आहे, आपण पाहताय। आप ये जो उपचार पद्धति जो कुछ है उनका जानकारी दीजिए। इसको न्यूरोथेरेपी बोलते हैं। हाँ, बोलो बोलो। तो एक न्यूरोथेरेपी भारतीय चिकित्सा पद्धति है, इसमें ऑर्गन या ब्लड सर्कुलेशन ब्लॉकेज को स्टिमुलेट करते हैं, आपका काम कर रही है नहीं कर रही है, उसको हार्मोन को बैलेंस करने से ये बैक पेन या सर्वाइकल ऑर्गन डाइजेशन प्रॉब्लम धीरे धीरे सही होता है। अच्छा, ये कितना टाइम करते हैं तुम? ये प्रॉब्लम के हिसाब से 10 दिन, 5 दिन, 1 दिन, महीना। अच्छा, और उनका साधारण फी क्या रहती है? ये फर्स्ट टाइम 500, सेकंड टाइम 200। अच्छा, तर दर्शकों आपण पाहताय ये क्या, और एक टाइम बताइए जो उपचार कर रहे ये हो? न्यूरोथेरेपी उपचार है। न्यूरोथेरेपी। जैसे बैक पेन, सर्वाइकल, जैसे पॉइंट प्रेस करने से ऑर्गन को स्टिमुलेट करते हैं ब्लड सर्कुलेशन, जिससे वो ऑर्गन अच्छा होता है तो शरीर अच्छा होता है, तो उससे बीमारी सही होती है। अच्छा, तर आपण बघितलं की अशा पद्धतीचा जर काही आपल्याला प्रॉब्लेम असेल तर आपण इथे येऊन आपला जो आजार आहे तो बरा करून घेऊ शकता, आणि तोही 500, 700, 200 रुपयामध्ये, एवढ्या कमी खर्चामध्ये आपल्याला ही सेवा या ठिकाणी के ईश्वर फाउंडेशन आणि आशा हेल्थ केअर सेंटरच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। तुम्ही काय सांगाल, हे जे काय तुमचा प्रॉब्लेम काय आहे? माझी कंबर दुखत होती, मी 8 दिवसापासून इकडे उपचार घेतो, तरी माझी कंबर आता ठीक झालेली आहे, आता बरं वाटतंय? बरं वाटतंय आता। समोर एक पेशंट आहेत आणि ते कंबर दुखते म्हणून त्यासाठी इथं उपचार पद्धती घ्यायला येतात, आणि आता ते सांगतायत स्वतः की मला आता बरं वाटलेलं आहे। मित्रांनो, आपली कंबर दुखत असेल, या ठिकाणी हे जे लिहिलेले सगळे आजार आहेत, या संदर्भात आपल्याला काही प्रॉब्लेम असेल तर आपण जरूर के ईश्वर फाउंडेशन यांच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या आशा हेल्थ केअर सेंटरला अपन भेट देऊ शकता। ये जो ठिकान है उनका जरा एड्रेस बताइए, आप दोबारा हाथ में पकड़ो और एड्रेस बोलो, जरा आवाज से बोलो। गौतम नगर, बी विंग, शॉप नंबर 2,
रोड नंबर 8, MIDC अंधेरी ईस्ट। और दोबारा बोलो और मोबाइल नंबर बोलो, एड्रेस बोलो। गौतम नगर, डी विंग, शॉप नंबर 2, MIDC अंधेरी ईस्ट। मोबाइल नंबर ये ऊपर करो, नंबर दूसरा वाला ना, तुम्हारा नंबर बोलो। 9958159508 और एक टाइम 9958159508। हे अशा पद्धतीनं अंधेरीमधील हा ॲड्रेस आहे, हे सेंटर आहे आणि त्यांनी मोबाईल नंबर दिलेला आहे, त्याच्यावर आपण संपर्क साधू शकता। जी उपचार पद्धती सुरू आहे या सेंटरमध्ये त्याची माहिती आपण बघितली। आता हे जे के ईश्वर फाउंडेशन रजिस्टर्ड संस्था आहे आणि त्या संस्थेच्या माध्यमातून हे आशा हेल्थ केअर सेंटर या अंधेरीमध्ये जे सुरू आहे, हे सेंटर चालवत आहे राणी माकणेकर, के ईश्वर फाउंडेशनच्या त्या संस्थापक अध्यक्ष आहेत, या सेंटरच्या त्या प्रमुख आहेत। आपण त्यांची ही प्रतिक्रिया या निमित्तानं जाणून घेऊया। या सेंटर विषयी नमस्कार मॅडम, या सेंटर विषयी काय सांगाल? नमस्कार, मी राणी माकणेकर, के ईश्वर फाउंडेशनची संचालिका। के ईश्वर फाउंडेशनच्या मार्फत आम्ही नेहमी सामाजिक उपक्रम राबवत असतो। रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असं समजून आम्ही के ईश्वर फाउंडेशनची सुरुवात केली आहे। के ईश्वर फाउंडेशन तर्फे नेहमीच आम्ही हे सामाजिक उपक्रम राबवत आलोय आणि असंच पूर्ण महाराष्ट्रामध्ये असंच आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सेंटर सुरू करण्याचा प्रयत्न आहे। तर तुम्ही सर्वांनी साथ द्यावी हीच विनंती। तर ह्या होत्या राणी माकणेकर, के ईश्वर फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा। अशा पद्धतीनं हे जे आरोग्याच्या दृष्टीनं लाभदायक ठरणारं सेंटर ज्या ठिकाणी जे चालू आहे, आपल्याला ही सगळी उपचार पद्धती मी आपल्याला मगापासून दाखवले। या सेंटर बद्दल, या उपचार पद्धतीबद्दल आपल्याला काय वाटतं त्याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया महाराष्ट्र सध्या युट्यूब न्यूज चॅनेलच्या कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा। महाराष्ट्र सध्या युट्यूब न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। मगाशी मी आपल्याला काल लकवा झालेल्या पेशंट बद्दल बोललो। माझ्यासोबत लकवा झालेले जे पेशंट आहेत त्यांचे नातेवाईक बसले, आपण त्यांच्याशीच या निमित्तानं संवाद साधूया। काय नाव काय तुमचं? माझं नाव गौतम डोंगरे आहे आणि मी माझे भाऊजी सुभाष कांबळे यांना 28 तारखेला पॅरालिसिससाठी अटॅक आला होता। त्या निमित्ताने माझी बहीण आणि माझे घरवाले हे त्यांना कुपरे हॉस्पिटलमध्ये नेऊन MRI वगैरे करून ॲडमिट केले। त्यानंतर मी तिथे 29 तारखेला गेलो आणि तिथे परिस्थिती बघून मी म्हणलं की यांना इथून आपण डायरेक्ट केमला शिफ्ट करूया। मग माझ्या सिस्टरने म्हणले ठीक आहे दादा, मी त्यांचं डिस्चार्ज हे करतो आणि मग झाल्याच्यानंतर मी तुम्हाला कॉल करतो, आपण ॲम्ब्युलन्सला त्यांना केमला घेऊन जाऊया। मग मी घरातनं निघालो, तेवढ्यामध्ये मला राजेंद्र सरांची आठवण आली आणि त्यांना मी म्हणलं की मला काहीतरी मदत करा की माझ्या भाऊजीला असं झालेलं आहे। तेव्हा त्यांनी मला म्हणले की ते डॉक्युमेंट मला सगळे व्हॉट्सअप करा, मी डॉक्टरांना पाठवतो। मग मी त्यांना डॉक्युमेंट व्हॉट्सअप केलं आणि ते डॉक्टरांना पाठवले। 10 मिनिटांमध्ये आमची चर्चा झाली। यांनी म्हणले की तुम्ही केमला नका घेऊन जाऊ आणि आपल्या सेंटरवर घेऊन या। डॉक्टर बोलले की हे 8-10 दिवसामध्ये बरं होतील। तर आम्ही इथं 30 तारखेला ॲडमिट केलो आहे, आज 4 तारीख आहे। तर त्यांना मला वाटते 50-60% बरं झाले आणि मी हे काल स्वतः मी समोर थांबून हे ऐकून सगळ्या गोष्टी मी रात्री त्यांना स्वतः धन्यवाद बोललो आणि आम्हाला हे सगळं खूप म्हणजे देव पावण्यासारखं झालेलं आहे। आणि याच्या पुढे आम्ही आमचे मित्र असो, नातेवाईक असो, कोणी असो, त्यांना हे सजेस्ट करणार की तुम्ही ह्या ठिकाणी या, इथे इलाज चांगलं होतं। तर आपण बघितलं काल ज्या पेशंटला लकवा आला होता ते ऍडमिट सुद्धा होते। कोणत्या हॉस्पिटलला ऍडमिट होते? कुपर हॉस्पिटलला ऍडमिट होते आणि कुपर हॉस्पिटलचे जे काय उपचार होते ते त्यांचे नातेवाईक आहेत त्यांना पसंत न पडल्यामुळे त्यांनी केममध्ये पेशंटला न्यायचा निर्णय घेतला होता। परंतु मध्येच या सेंटरची आठवण झाली। या सेंटरचे सर्वेसर्वा डॉक्टर राजन माकणेकर यांची त्यांना आठवण आली। त्यांनी त्यांना फोन करून या संदर्भात काय करता येईल विचारलं। डॉक्टर राजन माकणेकर यांनी पेपर मागून घेतले, त्यांच्या वरिष्ठांना ते पेपर पाठवले आणि त्यानंतर याच सेंटरला राणीताई माकणेकर यांनी चालू केलेल्या ईश्वर फाउंडेशन या सेंटरमध्ये
कुपर रुग्णालयातून पेशंट या ठिकाणी घेऊन आले आणि 4 दिवसामध्येच ते बोलूही लागलेत आणि चालू लागलेत, अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी रुग्णांचे पेशंट यांनी आपल्याला दिलेली आहे. या रुग्णालयात आपल्याला सुद्धा काही आरोग्यविषयक प्रॉब्लेम असेल तर एक वेळ जरूर भेट द्या, असं आम्ही सुद्धा आपल्याला आवाहन करत आहोत. नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा.